नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आजची तारीख आहे 6 मार्च 2025 आणि आता वाजले आहेत 7. तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलो आहे. गुड न्यूज अशी आहे की मी एक व्लॉग टाकतो आज परत एकदा पुन्हा. तर प्लॅन असा आहे की मम्मीची अखेर ते श्रीवर्धनला, तर 2 दिवस सुट्टी होती. मला बोललो चला फिरायला जाऊया कुठेतरी. तर पप्पा कालपर्यंत रेडी होते, पण काल अचानक बोलले की नाही जमणार, साहेबांना काम आहे आणि मी पाहिजे तिकडे. तर मी बोललो ठीक आहे, आम्ही जाऊन येतो. मग आता आहेत आपल्यासोबत प्रतीक रेडकर आणि वरतून तयार होऊन येतात सगळे, मम्मी, सोनी मावशी. म्हटलं खाली जाऊन मी जरा बॅग वगैरे टाकतो गाडीमध्ये. तर मित्रांनो, आपण रेडी आहे सगळे. 6:15 वाजल्यात, 5 तास दाखवत्या पोचायला. आपल्यासोबत आहेत मम्मी, सोनू मावशी आणि सोनी मावशी. तर मग निघूया आपण मित्रांनो लवकरच. घाई करू जरा, प्रतीकला दाखवलं, प्रतीक फेमस आहे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वाजल्यात 10:30 आणि आपण थांबलो आता हॉटेल शिवरा इकडे ब्रेकफास्टसाठी. तर आपण ब्रेकफास्टमध्ये मागवलं आहे मिसळ पाव, भजी, उपमा. तर आता आपल्याकडे सोनू मावशी आपल्या मिसळ पाव आणि उपमा आणि आपल्या भजीचा रिव्ह्यू देईल. मावशी कशी होती टेस्ट? मन तृप्त झालं. एवढी भूक लागलेली, आम्ही सकाळी काय खाल्ला नव्हता. काका पण आपल्यासाठी गरम गरम आणून देतात सगळे. आणि टेस्ट तर एक्सपेक्ट केली त्याच्यापेक्षा डबल टिबल आहे. म्हणजे एवढी टेस्ट सुंदर आहे की आता आपल्याकडे आहे मेदूवडा आणि इडली. तर आता मम्मी सांगेल की याची टेस्ट कशी आहे आपल्याला. एवढ्या सगळ्यांची टेस्ट सुंदर होती. आता आपण एक्सपेक्ट करूया की याची पण गरम आहे जरा. तर असं काही आपला ब्रेकफास्टचा व्ह्यू होता. वाजल्यात 10:30. आपल्याला 2 तासात अजून हरिहरेश्वर मंदिरात पोचायला. मित्रांनो पोचलो आपण हरिहरेश्वरला. पोचून 3-4 किलोमीटर बाकी आहेत. जे एक 10 मिनटं उरली असतील पोचायला. मम्मी तू कधी आलेली शेवटची हरिहरेश्वर इकडे मंदिरात? मला झाले 3-4 वर्ष. गेल्या वर्षी आलेली ना बाबांच्या याला. काय नाही, 4 वर्ष. आणि सोनू मावशी तू कधी आलेली मंदिरात? मी लहान असताना आलेली. एकदम लहान होती मी तेव्हा. कल्पना तुला? 4थीला. पहिल्यांदाच चालली आहे. पहिल्यांदा आली आहे? मी 4थीला होती तेव्हा. 4थी. आणि मी पण खूप लहान असताना आलेलो. कितवीला होतास तेव्हा? सिनियर केजीला. लाल कलरची पॅन्ट घातलेली जीन्स. मी तुम्हाला फोटो टाकतो. सेम लुक होता त्याचा, सेम लुक. ह्याच व्हिडिओ मध्ये साईडला फोटो दाखवतो तुम्हाला तो कसा होतो मी. आणि स्टाईल वाईल मारलेली एकदम, चष्मा असाच गॉगल घातलेला, कमरेवर हात ठेवलेला आणि गच्चीवर फोटो काढला जिकडे आपण जाणार आहे. बिफोर आफ्टर वाला हे करूया आपण. 10 years challenge. नाही जास्त झाले असतील. जास्त म्हणजे 15. जास्त 18 years. 18-20 वर्ष झाले असतील. 18 years challenge. तर मित्रांनो आपण पोचलो आणि हा आहे आपला पार्किंगचा गेट टेम्पलचा. आणि हा समोर आपल्याला डायरेक्ट बीच व्ह्यू आहे. तर 100 रुपये 4 तासाची पार्किंग आहे जर तुम्ही गाडीने येत असाल तर. आणि व्ह्यू तर भाई सुंदर आहे, खूप एक नंबर व्ह्यू आहे. जबरदस्त एकदम मजा आली बघा. मी पण हे दृश्य एन्जॉय करा. शॉपिंग चालू आहे इकडे. इकडे अशा या साईडला खूप शॉप्स टाईप आहेत. ओटी घेते मम्मी, मावशीने पण घेतलं ओटी. अस्थि विसर्जन घाट अस्थि इकडे विसर्जन होतात या साईडला. मम्मी आलेली बाबांच्या वेळेस अस्थि विसर्जन करायला, तेव्हा ती आतमध्ये नव्हती आली मंदिराच्या.
पण इकडूनच पाया पडून गेलेले बाहेरून. चला पाय धुया. मित्रांनो, ही थोडक्यात माहिती आहे आपल्या मंदिराची. तुम्ही थोडा पॉज करून वाचून घ्या पूर्ण. चला भेटतो. शंकराची सुंदर पिंड आपल्याकडे आली आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. सदा वसंतम हृदयाविंदे भवं भवामि सहितं नमामि. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, आपलं दर्शन एकदम सुंदर झालं आहे. एकदम खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या आतमध्ये. कालभैरव, शंकराची पिंड, पार्वती देवी होत्या आणि इकडे आपली प्रदक्षिणा मार्ग आहे. तर आपण सगळे एकदा प्रदक्षिणा घालूया मंदिराला. अगस्त्य ऋषी स्थान आणि इथून 60 पायऱ्या चढून आपल्याला 30 पायऱ्या उतरायचे. 150 एवढी मोठी प्रदक्षिणा आहे. 60 पायऱ्या चढून 150 उतरायचे. 40 पायऱ्या चढलोय आणि पहिला हॉल्ट घेतलाय. सोनमावशी ठीक आहे ना? स्टीफ आहेत खूप पायऱ्या. गाडी दिसते अशा प्रकारे आहे इथून पहिल्या शॉप वरून. गाडी आपण तिकडे खाली पार्क केली. ही बघा कुठे इकडे. ही बघा. चला पाण्याची बॉटल ना आणली ना याच्यात. मग तूच पी ना पाणी. आरामात आहे, घाई काही करू नको, आरामात असं आराम से चलो. हाँ आराम से चलो. खारुताई फास्ट आहे. खारुताई आमच्याकडे. कोण बोलले हिच्याकडे बघून 50-52 वर्षाची वाटते का? Only for 16. Only for 16. अरे कहना क्या चाहते हो? Only for 16. ओनली फॉर 16. ओनली फॉर 16. ब्युटी आहे ब्युटी. सही आहे ना? हे बघ इथून थांबून बघ. संगीता, तुझ्यामुळे मी आज सगळं दर्शन केलं, हे बघितलं, धन्य झाले. स्वराजमुळे, माझ्यामुळे, स्वराजमुळे. आता बोलायला मला माहिती नव्हतं हो बोला. मावशी. महादेव हर 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 हर. ओम नमः शिवाय. हॅलो. सुंदर ना जरा सुंदर. यस. बाबू नंतर अप्रतिम. वगैरे केले तर 1 नंबर राहतो. सिद्धजी देवळाकडचं वाटतं.
छोटासा ट्रेक पण झाला आमचा आज. तर आपला 60 स्टेप्स स्टीपवाले एकदम चढून झाले आहेत. बोला काहीतरी. आणि हा बघा इथून पायऱ्या उतरायच्यात आणि हा बघा इथून उतरून डायरेक्ट पोहत जाऊ. इथून नाही जायचं पण आपल्याला ये बाई इथूनच इथूनच जायचंय. आणि थांब मला इथपर्यंत जाऊन बघू दे. मी बघून थांब इथं राही. इकडे सावलीत थांबा तुम्ही. पाय भाजता येतात तिचे. मावशी सावलीत थांब तू. सावलीत थांब तिकडे. थांब मी बघून आलो. थांबा दोघी पण थांबा. एक छोटीशी परत टीम मीटिंग घ्यायला लागेल आपल्याला काय करायचं, कारण का हे खूपच असं मोठं होईल. खूप मोठा होणार. प्रदक्षिणा आपली पाऊण तास लागणार गेलो तर. इथून राईट मारायचं. डोंगर असं फिरून जावं लागणार. तर मित्रांनो आम्ही आलोय खाली एकदम मनावरती हे ठेवून. ते काका बोललेले 150 पायऱ्या उतरायच्या आहेत काहीतरी आहे. आणि मस्ती न करता तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. तर हा बघा इकडून आपण उतरलो असा आणि दाखवलं मी 150 पायऱ्या. जाऊया ना, चल ना आपण आलो होतो. हे बघा ही मम्मी दिसत पण नाही. मम्मी इकडे आहे, सोनू मावशी इथे आहे. प्रतीक तू जातो तर जा, तिला घेऊन ये. तर फायनली आपली मंडळी आली आहे एवढं उतरून. तर सोनू मावशीला आपण आपली रिस्पेक्ट आहे भाई एवढी. ती आली, तिला जमत नसताना पण आपल्यासाठी. आणि प्रदक्षिणा घालणं खूप गरजेचं पण आहे. श्री हरिहरेश्वर तीर्थ काय नाही, फक्त 10 मिनिटं चालायचं आता. मावशी आली आहे फायनली आपल्यासोबत. एवढी उतरून थकली आहे बिचारी, पण काय नाही, थोडंसंच बाकी अजून. मावशी आपण जाऊ शकतो, 10 मिनिटं अजून आता. हा मी खालीच बघतोय. छोटे छोटे चिंबोऱ्या पण आहेत आणि इथे आम्ही पाया पडलोय हळद कुंकू वाहून, तांदूळ वाहून. वाजल्यात मित्रांनो 2:30 आणि आमची प्रदक्षिणा काय संपत नाही. 10 मिनिटं झाली. चालताय, फोटो काढले मस्त एकदम. आणि आता भूक लागले की ना कसकचून 100% वरण भात. तर एवढं धोड्या तिकडे म्हणजे भूक तर लागली मस्त एकदम. जिरलं सगळं नाश्ता. आम्हाला असं वाटत होतं की भाई भूक नाही लागणार, जेवणार नाही आम्ही, असं तसं जाऊन झोपूया. पण आता झोपूया नको भाई, वाजल्या 2:30. तिकडे 3:30 पोहोचू आपण. 3:30ला जेवून जरा आराम करत अरे जरा वेळ झोपायला आला. हा झोपायला आला. झोपलो तर संपलो. झोपलो मग 5-6 तर वाजणार झोपलो की. मग जेवून बसून थोडा वेळ आपण निघूया बीचवरती, कारण का सनसेट भेटला पाहिजे ना मामा. सनसेट तो मेन आहे. तर मित्रांनो क्विक ड्रिंक्स ब्रेक घेतला आपण. लिंबू सरबत आणि उसाचा सरबत पियालो बसून मस्त. आणि इकडे काय करतात मम्मी? अस्थि विसर्जन करतात. विसर्जन करायचं 12वीच्या अस्थि विसर्जन तेच करतात आणि 10-12 तेच करतात. बघा इथे हे चालू आहे 10 अस्थि विसर्जन. 10 बाबांचं, आजीचं आणि मामाचं तिघांचं केलेलं. बाबांचं इथे गेलं, मामाचं दादरला गेलं. दादरचं आजीचं तिकडे बाणगावला, बाणगंगेला. सगळं चौपाटीवरच केली. गॉट इट. अडीच सांगतोय तर. चला निघूया का? चला निघूया मावशी. माझं एक वेगळं दुखतंय. प्रतीक त्याचे 2 एक्सटेंडेड डोळे पुसताय. गोटी सोडा पियाला तर ते झुप 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 उडाले. वायपर लावून घ्या, क्रिस्टल क्लिअर आहे. चल भाई निघूयात. चल हे पण मला पण मिस कॉल आले 2 वेळा तरी. तर मित्रांनो चला आपण निघालो आहे मंदिर आपलं हरिहरेश्वर मंदिराकडून. तर दर्शन तर खूपच छान झालं, तुम्हाला बोललो एकदम मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन. तर आता आपल्यासोबत आहेत मम्मी, सोनू मावशी
आणि सोने मावशी, तर यांचे आपण रिव्ह्यूज घेऊया की कसं त्यांना वाटलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन. तर मम्मी तुझ्यापासून चालू करूया, तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? छान, एकदम मन प्रसन्न झालं, अगदी बरं वाटलं. आणि छान प्रदक्षिणा पाठच्या साईडनी आम्ही प्रदक्षिणा घातली होती, ती सुंदर होती. ते बघायचं होतं बरेच वर्ष बघायला, कारण की मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो तेव्हा बघायला नाही मिळालं. म्हणून म्हटलं जाऊया, जाऊन बघूया, छान वाटलं. प्रदक्षिणा घातली, मन प्रसन्न झालेलं आहे, साक्षात्कार झालेला आहे तिथे. मी पण एकदम मनापासून आभार. मी पण एकदम मनापासून आभार. मी पण एकदम मनापासून आभार. कॉमेडी एक्स्ट्रा पॉइंट्स यायचे, एक्स्ट्रा पॉइंट्स. शनिवारी तुला कसं वाटलं? सबस्क्राईब करा याच्यासाठी लवकरात लवकर. मला एकदम छान वाटलेलं आहे प्रदर्शन. खूप नाही ना परत. A few moments later. बोल. मी पहिल्यांदाच आली आणि त्याच्यामुळे प्रदर्शन वगैरे केलं, मला छान वाटलं. धन्यवाद. आणि खूप छान. चप्पल नाही केल्यावर बिचारी- जाते अजून माझ्या. मी बिचारीने बिन चपल्याचं दर्शन घेतलंय, प्रदक्षिणा बिन चपलेचे घातल्या, त्यामुळे तिला काय सुचत नाही, जरा कावरी बावरी झाली आहे ती. कारण असं काही सर्वांचा एक्सपिरियन्स होता, सर्वांना एकदम छान वाटलं, बरं वाटलं. अचानक ठरलेला प्रोग्राम सुंदर झाला. कधी पण अनप्लॅन्ड असतात जे पण गोष्टी त्या चांगल्या होतात. तर आता आपण जाऊन आधी काकांकडे काकीकडे जेवूया मस्त, जरा आराम करूया आणि आपण बीचवर जाऊया. बीचवरती. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी पोचल्यावर. सप्तश्री बघू चुकू आहेत. कुठे लावायची आता मामा? आणि तिकडे माईचं घर ना, माईचं घर एकदम पुढे. आणि खोसले बाजूला हे काय कोसले. खोसण्याचं आहे तसं. आणि ह्यांचं हे माने सरांचं तर मित्रांनो, मस्त आपण फ्रेश झालो आहे, जेवलो आपण मस्त घरगुती जेवण, डाळ भात भाजी चपाती, गप्पा गोष्टी केल्या या लोकांनी, जुन्या आठवणी सगळ्या काढल्या. आणि आता सगळे थोडा वेळ आराम करणार आहेत. वाजले 5:30 आपण जाऊया बीचवरती लोक आण्यासाठी. तर आपण जाऊ, सगळे मस्त गप्पा गोष्टी आराम करतात. मावाची झोपली आहे, तर एक पॉवर नॅप घेऊया आपण अर्धा तासाचा, कारण का 3 ते 5च झोप झाली आहे. तर 2 तास झोपायला थोडे आलं, आपण मजा करूया. 2 तास, 2 नाही अर्धा तास झोप्या, मग लगेच भेटतो तुम्हाला. मागे तरी येऊन ठेवले. तर मित्रांनो, उठलं आपण, झोप झाली आहे मस्त. क्विक नॅप 20 मिनटाचा, वाजल्यात 6 आता. आणि आम्ही आलो आहे आता थोडंसं चहा प्यायला. मम्मी सोनू मावशी चहा लागते कंपल्सरी हवायच्या, तर ते गाणे मी मस्त आनंद घेतो आहे बाहेर. बघा तुम्ही आलात तिकडून श्रीवर्धनवरून की कुठे दाखव, 2 बोर्ड लावले का बघा, दाखव. सुखश्री करून नाव आहे, आलात तर नक्की भेट द्या. इकडे वरती यांचं लॉज टाईप बोलू शकतात तुम्ही. पर डे हिशोबाने आपण जसं रूम्स बुक करतो तसं यांची सिस्टम आहे इकडे. आणि इथून एक 5 मिनिटावरतीच बीच आहे. तर आपण लगेच चहा पिऊन, हे बघा ह्याच्या पाठी बीच आहे लगेच, तर मग आपण चहा पिऊन लगेच बीचवरती जाऊया पहिला. आणि इकडे चिकूची वगैरे मस्त झाडं लागली आहेत, चिकू, फणस. हे बघा इकडे बघा, हाताला लागतात एवढे चिकू आहेत. परफेक्ट टाइमवरती आलो आपण. जास्त ऊन पण नाही.
गोल्डन आर रे बघ. चिंबोळी. स्क्रॅप मटेरियल आहे ते जेजेस अरे वाव. कोणती जेजेची? स्क्रॅप मटेरियल आहे भाई पूर्ण. मला बोलला कायदेशीर अच्छा. करणारी. एकदम कडक बीच आहे, कडक. सिद्धेश्वरी जे बाजूलाच बीच आहे बघा इकडे. आणि आम्ही जरासा वॉक करतोय किनाऱ्याच्या अजून थोडा वरती इकडे फुटपाथ टाईप बांधलं. आणि हे बघा इकडे काही असं तुम्हाला दिसेल. निलेश मामा फिरवता सगळ्यांना. निलेश मामाचा मुलगा आहे आयुष आणि त्याची मुलगी पण आहे. तर आपले फोटो वगैरे काढून झाले आहेत आणि आता आपल्याकडे थोडी एंटरटेनमेंट आली आहे. योगा करतात आपल्या मावशी लोक. या 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 या. रात्री रात्री पडल्या पडल्या झोपणार ती लोक. होय इंडियन झोंबा. लाय नको तू नको. मला गाडी देत नाही चालवायला. ऐकलं दिने? हे दिने असं पण हे लोक मला फोर व्हीलर देतात चालवायला. हात फिरले ती गाडी चालवते. गोळ्या संपलाय मित्रमंडळ. सकाळच्या गोळ्या घेतल्या आहेत मावशीने. शिवदंडा श्रीवर्धन नाही. दांडा दांडा अरे घर घर नरेश माने. म्हणजे तू कसे कोणते संबंध? हे आहेत ना निलेश मानेचा आत्ते भाऊ. हा तरी लोक इकडे बाबा असताना वगैरे यायचे मस्त. इकडे वाळू असायची या परिसरात. आणि लोक इथून राईट मारलं की डायरेक्ट बीच आहे तर इकडे जायचे. आणि हे मामा ह्यांचं नाव आहे नरेश मामा पण आर्टिस्ट आहेत. तर बघा त्यांनी स्वतःच्या क्रिएटिव्ह माइंड एवढं की हा साफ तर बाई खरंच वाटतं आल्या असं नचकायला झालं एकदम. आणि आपण जाऊया. आपल्याला माहिती हत्ती पण बनवलं. नरेश मामा तर हां दाखवलं बघा. घाबर पेपर आहे पेपर आहे. त्यांनी त्यांचं हे पण बनवलं आहे. स्वतःची पेंटिंग आहे. आजोबांची पेंटिंग बनवली आहे. आणि हे आहेत आपले नरेश काका. आणि महाराजांचा फोटो आहे इकडे. बाबांना आणि सगळ्यांना काढलं खरोखर आणले की तशी अगरबत्ती. ही अशी अगरबत्ती पेटवली की तेवढ्या पुरतं पेटवली दिसते. मित्रांनो आलो आपण घरी. मस्त फिरलो सगळीकडे आणि वेळ झाल्या जेवायची. तर परत एकदा वातावरण गार आहे. वातावरण बाई असं वाटतंय की मुंबईला थंडी कशी असते तसं इकडे आता आहे. म्हणजे थंडीत मध्ये तर तो बोलतो की बाई फुल थंडी आहे. कामपाची. तर जेवूया आपण आणि नंतर
दोघींचा पॉडकास्ट घ्या, मम्मी आणि मावशीचा. त्यांच्या जुनी आठवण कसे त्यांचे दिवस होते तेव्हा किती मजा केली ते तुम्ही पण ऐका. चला जेवण भेटूया. तर गुड नाईट मित्रांनो. आपल्या पब्लिककडे ताकद नाही पॉडकास्ट करायची. जे काय ते उद्या बस आपल्या कारमध्ये बोलू आपण. तर आजसाठी एवढंच. भेटू उद्या पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये, नवीन ताकदीमध्ये. 12:00 उद्या उठून थोडंसं लवकर झालं सगळं तर बीचवरती जाऊ वॉक करायला 5-1 मिनटं. नाहीतर मग आपण थेट निघू मुंबई. तर गुड नाईट, भेटू उद्या. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीवर्धन. वाजल्यात 7:30. आंघोळ वगैरे झाली आहे सगळ्यांची. मम्मी वगैरे सगळे खाली गेल्यात एकदम नाश्ता करायला. प्रत्येकाने मी आवडतो अजून. आणि हा बघा हा व्यू आपल्याकडे सकाळी 7:30 फ्रॉम श्रीवर्धन. प्रॉपर सिटी आणि गावची मिक्स फिलिंग आहे इकडे. हो हो चल बाय बाय. चला बाय बाय. बाय. फोन कर. बाकी या. फोन करते हा. चल बाय निलेश. हवा चल. निलेश बाय सांभाळू ना. मागे जरा मागे. बस. अरे ना मार. बस. चल. हा ओके. हो हो. चल बाय. मोरया. चला काल 27 ला गेलेला, आज 28 चला आपण निघालो इकडून. महाराज की जय. जय. शंभूराजे की मंदिरात जय. जाऊया. मग मंदिरात जायचं ना. हो. मंदिरात जाऊन पाया पडून मग आपण परत निघतो थेट मुंबई. परत प्रवासाला सुरुवात. रिटर्न जर्नी स्टार्ट. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.